समाधान मानावं लागेल. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम या मोमेंटला लॉफ्ट केलाय. दोन रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत वेग भन्नाट होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. कोलर पद्धतीचा हा बॉल हलक्यात आणि दिशा दिली. डॉट बॉलची समाप्ती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधले. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी रन मिळतील 4. एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा चौकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर वाढत असताना एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. हलक्यात आणि दिशा दिली. मिडॉनला फिल्डर होता. या क्षणाला रनआउट ची संधी होती, परंतु ही संधी गमावली फिल्डरने. एका षटकाचं खेळ या ठिकाणी कंप्लीट होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 8 रन 8 धावा देखील आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच एक महत्त्वपूर्ण मॅच असेल दोन्ही टीमसाठी. एका षटकाचा खेळ देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. स्पेल नंबर 2 साठी हितेश कोईला इन्व्हाइट केले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं होतं. समोरच्या दिशेने फटका केलाय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात.
फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे फलंदाज वैभवच्या बॅटमधून येतोय. हा वैभवशाली स्ट्रोक, हा षटकार पाहायला मिळतोय. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. काय टायमिंग होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण या फटक्याची पुनरावृत्ती पाहिली. एलिव्हेशन भरपूर होतं आणि एक चांगला स्ट्रोक 6 रनसाठी पाहायला मिळाला. धन्यवाद टीम कांदेश्वर पोलीस स्टेशन आणि सेबडी पोलीस स्टेशन. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल जरूर कंप्लीट होते. अलोंग कार्पेट डीपमध्ये फिल्डर होता. या बॉलवर पुन्हा एकदा क्रॅकिंग अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रतीक कोळी देखील इन ऍक्शन मोडमध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय. हा पारदर्शक असलेला स्ट्रोक षटकार. सर मोहन कोळी आपणास देखील आमंत्रित केलं जाते. आपण देखील व्यासपीठावर या. गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, फ्री हिटची संधी, हाताचा वेध घेतलाय. चला रिलीज फ्री घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. तेवीस रन होतात. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय अतिथी आदरणीय धनंजयजी भुजबळ, जे खास साताऱ्याहून प्रिन्स इंडियन्स या टीमचे मॅच पाहण्यासाठी आलेत आणि गेले अनेक वर्ष DPL ज्यावेळेस असते त्यावेळेस नितीन कोळी यांच्या आदरा खातीर ते या ठिकाणी येत असतात आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. फुलटॉस होता या क्षणाला. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. नो प्लस रन मिळतील किती. प्रयत्न चांगला केला होता परंतु नो प्लस 4 टोटल 5 रन ॲड होत आहेत. गोलंदाजामध्ये बदलाव केला जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. गोलंदाज नचिकेत अपकमिंग यंगस्टर खेळाडू. नचिकेतचा हा बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग अँड हाय. वैभव इन ऍक्शन मोड मध्ये असताना
त्याच्या बाटमधून येतोय आणखीन एक ग्लोरियस स्ट्रोक. हा षटकार आलाय. अप्रतिम दर्जाचं टायमिंग पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकताय बॉटमॅनचा चांगला वापर केला. तर 10 मिनिटं आतापर्यंत होत आहेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. आणि नुकतंच ज्यांचं आगमन होते धनंजयजी भुजबळ यांचं देखील सरसे स्वागत. दोन ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर नंबर 3 ओव्हर द विकेट. या बॉलवर पुन्हा एकदा अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 रनसाठी हा येतोय षटकार. आणि त्यानंतर मी विनंती करेन की आशिष कोई यांना की आपल्या शुभस्य आदरणीय धनंजयजी भुजबळ यांचा सन्मान आपल्या शुभस्य करायचा आहे. तर चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा, कारण 11 मिनिटं होऊन गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कोलर पद्धतीचा हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज कुंजन कोई. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. कुंजन 12 मिनिटं झालेत. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 बॉल तुम्हाला रिलीज करायचे आहेत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. यस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 42 रन आतापर्यंत आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच चा केला जाईल टॉस. बॉलर पुन्हा एकदा कुंजनचा हा बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर तैनात होता परंतु एक सोपा झेल सोडलाय. फिल्डर सूरज त्या ठिकाणी तैनात होता. सोपा झेल कॅप्टनने सोडला. निराशा पाहायला मिळते प्रत्येक फिल्डर बॉलरची, कारण ज्यावेळेस कॅप्टनच अशा प्रकारे चुका करेल तर कुठेतरी थोडंसं कॉन्फिडन्सची लेवल ही कमी होताना पाहायला मिळते. फटका चांगला आहे. बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना वैभवच्या बॅटमधून येतोय आणखीन एक नजाकत भरलेला स्ट्रोक. हा चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 47 रन होत असताना पाहायला मिळते. काय इनिंग साकारतोय आपल्या टीमसाठी. मैदानाच्या चौफेरीन फिल्डरची पाहणी करतोय, त्यानंतर मनामध्ये रणनीतीची शहानिशा करून एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आतापर्यंत ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग चांगला आहे. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात होता परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्याने 51 रनची पार्टनरशिप आपण पार्टनरशिप पाहिली होती. जॉन्टी कोई आणि वरुण कोईशी जी 52 रनची पार्टनरशिप होती आणि त्यानंतर तो विक्रम या ठिकाणी तोडला जाईल की काय अशी प्रतीक्षा मात्र खऱ्या अर्थाने लागली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या होते 52 रन. तीन ओव्हरचा खेळ झालाय.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण आतापर्यंत 3 षटकं संपण्यासाठी 14 मिनिटं 43 सेकंडचा वेळ आपल्याला पाहायला मिळाला. स्पेल नंबर 4 आणि गोलंदाजीसाठी प्रफुल्लला इन्व्हाइट केले. गोलंदाज प्रफुल्ल सज्ज होते. प्रफुल्लचा पहिला बॉल, काय लाईन पाहायला मिळाली. जसा टप्पा पडला त्यानंतर गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज वैभव. डॉट बॉलची समाप्ती आपले इरादे स्पष्ट करतोय प्रफुल्ल. प्रफुल्लित करणारा पहिला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्टान्स बदलले होते. या क्षणाला काय घडलं जाईल. विकेट किपर बीड झाल्यानंतर थ्रो होतोय स्वतःच्या प्रफुल्लच्या दिशेने. एकच रन 22च्या स्वरूपामध्ये ऍड होते. गोलंदाज सज्ज होतोय. वेट अँड वॉच ही भूमिका वापरली फलंदाज प्रतीकने. दिशा त्याने ओळखली बॉलची. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या बॉलवर उत्तर मी दिलंय फलंदाज प्रतीकच्या बाटमधून येतो हा दमदार स्ट्रोक, हा षटकार. 60 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील सर्वाधिक उच्चांक आहे 60 रन. क्रिश एव्हेंजर तर मागच्या मॅच मध्ये 63 होता आणि त्यानंतर कुठेतरी एक मोठा स्कोर पाहायला मिळतोय की काय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. रन येत आहेत 4 आणि 64 रन सर्वाधिक स्कोर आतापर्यंत झालाय. एकंदरीत आजच्या दिवसामध्ये टीम क्रिश एव्हेंजर या टीमचा मैदानाच्या चौफेरीन मायबाप प्रेक्षकांची अफलातून गर्दी. आज दिवाळे गावातील अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या पंचक्रोशीतील देखील असंख्य प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अनेक मायबाप प्रेक्षक देखील जॉईन झालेत. स्मार्ट मोबाईल मेगा स्क्रीन टीव्हीवर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक झेल पकडलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्या फलंदाजाची आतुरतेने संपूर्ण प्रेक्षक वाट पाहत होते तो मात्र हिटमॅन आलाय. रोहित कोळी. जर प्रत्येक षटकारासाठी निवृत्ती विठ्ठल बोंडू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर आपल्या नावाचा आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजला जाईल की काय. परंतु या क्षणाला हिट का जवाब पत्तर से दिलाय. प्रफुल्लचा हा प्रफुल्लित करणारा बॉल आणि त्यावर मात्र फसला गेला फलंदाज रोहित. चला एका इनिंगचा खेळ झाला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच आराध्य चॅलेंजर टीमचे कॅप्टन आणि हृदय गॅलेक्सी वॉरियर टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. 65 रन होतात आणि 66 रनचं टार्गेट असेल.
टॉस जिंकला टीम आराध्य चॅलेंजर या टीमने निशाण निर्णयाची अंमलबजावणी करा आणि जशी मॅच संपेल फिल्डिंग स्वीकारली नयन तर जशी मॅच संपेल आपण आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या, ही शिस्त पहा. हॅट्स ऑफ यू टीम क्रिश एव्हेंजर. ही शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं पालन करत असताना कारण लाईनअप करूनच ते मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. त्यानंतर एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपण ज्या खेळाडूने मात्र एक इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा खेळाडू वरुण कोई यांचे पिता श्री अशोक कोई यांचा वाढदिवस टेरेस कट्टा ग्रुपच्या माध्यमातून नाकवा फायटर या टेनमध्ये साजरा केला जाईल. DPLच्या माध्यमातून अशोकजी कोई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. विघ्नेश घरत आणि त्याचबरोबर यश कोई. तर गोलंदाजीच्या मार्कवर एक अपकमिंग यंगस्टर खेळाडू गेले अनेक वर्ष कमी वयामध्ये आपल्या इम्प्रेसिव्ह कामगिरीच्या जोरावर सातत्याने वर्चस्वामध्ये असलेला खेळाडू सतीश कोई, एक चांगला अष्टपैलू खेळाडू. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती. करेज भरपूर वेगाने धावलाय. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते. जर विघ्नेश घरत यांनी जर अर्धशतक झळकावलं तर राजेश बोस यांच्या माध्यमातून एक टूर पॅकेज त्यांना दिलं जाईल. अमरनाथ यात्रा. आणि जर सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर उद्धार जोशी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली होती. सतीशची कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत राहिली एकंदरीत या स्पर्धेमध्ये बॉलर सतीशच्या माध्यमातून. तर वाढदिवस साजरा केला जातोय नाकवा फायटर या टेंटमध्ये अशोक कोई यांचा, जे वरुण कोई यांचे पिताश्री आहेत. लाईन चांगली होती. या क्षणाला झेलची संधी होती परंतु झेल सोडलाय. एक रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. जर अर्धशतक झळकावलं तर राजेश बोस यांच्या माध्यमातून अमरनाथ यात्रा जे पॅकेज आहे ते देण्यात येईल. कलोर पद्धतीचा हा बॉल. चांगला प्रयत्न केलाय. डीप मध्ये फिल्डर होता. चांगली फिल्डिंग प्रणय गरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवर लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा टायमिंग चांगला आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते.
परंतु रन मिळतील 4. हा येतोय चौकार. 1 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. 9 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदललं 18 मध्ये 57. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम प्रतीक कोई आणि टीम 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजीसाठी रोहित कोई, तर रोहितसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी निवृत्ती विठ्ठल बोंडू यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर केलंय. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या 10 रन. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक. 17 मध्ये 56 करायच्यात. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन कमी होतं. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे. यश कोईच्या बाट मधून येतोय. हा दमदार स्ट्रोक. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान अशी कामगिरी करत असताना सध्याच्या घडीला यश कोई आपल्या टीमला त्याला यश मिळवून द्यायचं आहे आणि त्यासाठी अतोनात प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं. अतिशय चांगला स्ट्रोक त्याने खेळला. लाईन चांगली होती. 1 रन तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 17. कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. रनआउटची संधी आहे या क्षणाला, परंतु फक्त आणि फक्त एकच सिंगल विघ्नेश गरजच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. 14 मध्ये आता मात्र 48 करायचे आहेत. हे 2 बॉल तेवढेच इम्पॉर्टंट आहेत या मॅचमध्ये. जर 2 षटकार आले तर कुठेतरी एक शिरकाव पाहायला मिळेल टीम देव चॅलेंजर या टीमचा. या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संधी आहे. टिपला हा झेल आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालंय. निवृत्ती विठ्ठल बोंडू यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी या बॉलर्सला 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. कालच्या रात्रीमध्ये देखील एक षटकार त्याने मारला. 2500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला मिळालं. कारण खेळाडूंचा उत्साह वाढवला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना प्रोत्साहन दिले जाते पारितोषिक लावून. नवीन फलंदाज सूरज. पुन्हा एकदा जर विकेट प्राप्त केला तर निवृत्ती बोंडू यांच्या माध्यमातून आणखीन एक कॅश प्राइज, परंतु लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर कंप्लीट होते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 18. समीकरण 12 मध्ये 48 करायचे आहेत. चला तर आम्ही आमंत्रित करतोय सर मोहन कोई. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे.
त्यानंतर मी आमंत्रित करतोय आदरणीय निलेशजी डोंगरे आणि तुषारजी पाटील या दोन्ही मान्यवरांना सुजितदादा कोई यांच्या माध्यमातून आपणास आमंत्रित केले जाते की आपण व्यासपीठावर येऊन विराज बनवायचा आहे. निलेशजी डोंगरे आणि तुषारजी पाटील आपल्या देखील दिवाळी प्रीमियर लीग 2025 पर्वामध्ये सरसे स्वागत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. समीकरण 11 मध्ये 48 करायचे आहेत. 11 बॉलमध्ये 8 षटकार मारावे लागतील. प्रितेश सध्याच्या घडीला विघ्नेश घरतला ताकद जिद्द आहे या फलंदाजामध्ये, परंतु ती साकारावी लागेल या मॅच मध्ये. या बॉलवर भिरकावून दिलाय. झेलची संधी आणि एक सोपा झेल सोडलाय. जीवदान मिळालं परंतु रनआउटची संधी. 10 मध्ये आता 47 करायच्या आहेत. 1000 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालं रोहितसाठी. निवृत्ती विठ्ठल भोंडू यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. झेलची संधी टिपला हा झेल आणि एक चांगला झेल पकडला सतीश कोईने. ऑन स्क्रीन आपण सतीशला पाहतोय. गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी राहिली सतीशच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपामध्ये आणखी एक धाव या ठिकाणी ऍड होते. या मोमेंटला एक चांगला झेल पकडलाय. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय निलेशजी डोंगरे आणि तुषारजी पाटील. आपणास देखील सुजितदादा कोई यांच्या माध्यमातून आमंत्रित केले जाते. आणि आता 2026ला याच क्रीडांगणामध्ये 5 लाखाची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एवं जोडी चषक सुजितदादा कोई कुंदनदादा मात्रे यांच्या माध्यमातून आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक 2 व्हीलर देखील आपल्याला पाहायला मिळेल. 32 संघांचा सहभाग त्या स्पर्धेमध्ये असेल आणि 6 दिवस ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 20 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 8 बॉलमध्ये 46. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट केलाय. नवीन फलंदाज प्रफुल आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली बॅटिंग प्रफुलची पाहायला मिळाली. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे, परंतु या क्षणाला एक सोपा झेल सोडल्यानंतर एकच सिंगल विघ्नेश घरतच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 22. शेवटचे 6 बॉल आणि रन करायचे आहेत 44.
तर 6 मध्ये 46 करायचे आहेत, 44 करायचे आहेत. 6 बॉल 44. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला आहे. चेंडू येईल थेट आमच्या व्यासपीठाला. मानवंदना देणारा हा स्ट्रोक चौकार आलाय आणि या चौकाराच्या साहाय्याने 27 रन. अजूनही समीकरण 5 मध्ये 39 करायचे आहेत. वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. रनआउटची संधी आहे, परंतु या क्षणाला एक रन लेग बायच्या स्वरूपामध्ये ऍड होते. लॉफ्ट केला आडव्या बॅटने. स्ट्रोक जरूर चांगला आहे. एक सिंगल. सेकंड रनसाठी कॉल, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. पहिला संघ क्वालिफाय होणार आपल्याला पाहायला मिळेल, क्रिश एव्हेंजर. आणि या मोमेंटला नवीन फलंदाज तन्मय आपल्याला पाहायला मिळेल. ओ, अनोख्या शैलीमध्ये खेळायचा होता. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने गोडदोड करतोय सध्याच्या घडीला क्रिश एव्हेंजर संघ, परंतु अजूनही एक बॉल शिल्लक आहे. सामना जिंकलाय क्रिश एव्हेंजर या टीमने. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. चला वैभव, आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या. 23 धावा आणि 2 विकेट ज्याने प्राप्त केल्या असा वैभव कोई ठरला या मॅचचा हिरो. आणि चला रोहित कोई, आपण देखील या व्यासपीठावर आपल्याला देखील एक